सुस्वागतम. आज मराठी विषयामध्ये आपण शिकणार आहोत चौथा धडा आणि त्याचं नाव आहे झाडे लावूया. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम सीखने जा रहे हैं पाठ चौथा. नाम है झाडे लावूया. चला तर करूया सुरुवात. रोजच्या प्रमाणे गुरुजी वर्गात आले. तर पहा बाळांनो, शाळा भरलेली आहे आणि गुरुजी म्हणजे शिक्षक, टीचर वर्गात आलेले आहेत. मुलांनी त्यांचे स्वागत केले. तुम्ही पण करता की नाही शिक्षकांचं स्वागत? शिक्षक वर्गात आल्यानंतर त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे, गुरुजींचे स्वागत केलेले आहे. व त्यानंतर गुरुजींनी फलकावर झाडे लावा झाडे जगवा हा सुविचार लिहिला. गुरुजींनी काय केलेलं आहे बाळांनो? तर गुरुजींनी फलकावर म्हणजे फळ्यावरती सुविचार लिहिलेला आहे. सुविचार म्हणजे चांगला विचार. तर कोणता सुविचार लिहिलेला आहे? झाडे लावा झाडे जगवा. व त्यानंतर शिकवायला सुरुवात केली. सुविचार लिहून झाल्यानंतर गुरुजींनी शिकवायला सुरुवात केलेली आहे. परंतु मुलांनी आज काय आहे म्हणून याविषयी काहीच सांगितले नाही. पहा, विद्यार्थ्यांनी आज काय आहे विशेष याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे गुरुजींना. तेवढ्यात गुरुजीच म्हणाले, तितक्यात गुरुजीच म्हणत आहेत, मुलांनो, आज 5 जून म्हणजे कोणता दिवस? तर गुरुजी विचारत आहेत मुलांना, विद्यार्थ्यांना की आज तारीख आहे 5 जून. तर हा दिवस कोणता दिवस आहे? तेवढ्यात मुले उत्तरली. तितक्यात पहा, मुलांनी उत्तर दिलेलं आहे पर्यावरण दिन. तर बाळांनो, काय उत्तर दिले मुलांनी? 5 जून म्हणजे कोणता दिवस आहे? तर पर्यावरण दिन आहे, पर्यावरण दिवस आहे. चला तर मग आज वृक्षारोपण करूया. तर गुरुजी सांगत आहेत सगळ्या विद्यार्थ्यांना की आज आपण पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, पाठशाला चालू हो गई है. गुरुजी क्लास में आ गए हैं. छात्र ने गुरुजी का स्वागत किया है. फिर गुरुजी ने फलक पे लिखा है सुविचार. सुविचार यानी अच्छा विचार. कौन सा विचार लिखा, कौन सा सुविचार लिखा है गुरुजी ने फलक पे? झाड़े लावा झाड़े जगवा, मतलब पेड़ लगाओ पेड़ बचाओ. और ये सुविचार लिखने के बाद गुरुजी ने सिखाने के लिए शुरुआत की है. लेकिन बच्चों ने आज क्या है ये न पूछते हुए बच्चे चुप बैठे हैं. बच्चों ने कुछ भी नहीं बताया है. उतने में ही गुरुजी पूछ रहे हैं छात्रों को कि बच्चों, आज 5 जून है, तो ये कौन सा दिन है? उतने में ही बच्चों ने जवाब दिया है पर्यावरण दिन. पर्यावरण दिन. तो गुरुजी कह रहे हैं कि चलिए फिर आज हम वृक्ष लगाते हैं, वृक्षारोपण करते हैं. तर सगळ्यांना हा पॅरेग्राफ अगदी व्यवस्थित समजला आहे की नाही बाळांनो? तर या पॅरेग्राफमध्ये आलेले कठीण शब्द आपण समजून घेणार आहोत आणि आपण त्याचबरोबर लिहिणार आहोत. तर सगळ्यांनी मराठीच्या नोटबुकमध्ये, मराठीच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात पहिलं धड्याचं नाव लिहायचं आहे. झाडे लावूया, धडा चौथा.
त्याच्या आधी काय करणार आहोत आपण? आजची तारीख लिहिणार आहोत. तर समासामध्ये आपण तारीख लिहायची आहे आजची. नंतर मूळ पानावरती आपण धडा चौथा झाडे लावूया हे शीर्षक लिहायचं आहे. आणि चला त्याच्यानंतर आपण लिहायला सुरुवात करूया. कठीण शब्द. तर पहिला शब्द आहे सुविचार. सुविचार म्हणजे चांगले विचार. चांगले विचार म्हणजे गुड थॉट. आता त्याच्या पुढच्या ओळीवरती लिहायचा आहे दुसरा शब्द गुरुजी. गुरुजी म्हणजे मास्तर. मास्तर म्हणजे सर. तिसरा शब्द आहे पर्यावरण. पर्यावरण म्हणजे सभोवतालची जागा. सभोवतालची जागा म्हणजे एन्व्हायरमेंट. चौथा शब्द आहे वृक्षारोपण. वृक्षारोपण म्हणजे झाडे लावणे. झाडे लावणे म्हणजे ट्री प्लांटेशन. आणि पाचवा शब्द आहे दिन. दिन म्हणजे दिवस. दिवसमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो डे. आता आपण हा पुढचा पॅरेग्राफ पाहूया. आता वैभव नावाच्या विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला आहे. तो गुरुजींना विचारत आहे, पण गुरुजी वृक्षारोपण म्हणजे काय? वैभवला प्रश्न पडलेला आहे. आता पहा गुरुजी काय उत्तर देत आहे वैभवच्या प्रश्नाला. तर गुरुजी म्हणत आहेत, अरे वृक्षारोपण म्हणजे झाडे लावणे. बरोबर की नाही? वृक्षारोपण म्हणजे झाडं लावणे. झाडं लावायची आहेत. तर वैभवला परत प्रश्न पडलेला आहे, पण आपण कशाला लावायची झाडे? वैभव काय विचारत आहे की आपण झाडं का लावायची आहेत? तर गुरुजी सांगत आहेत, मला एक सांग, उन्हाळ्यात आपण बघतो की कितीतरी गावांना पाणी पिण्यासाठी सुद्धा उरत नाही. बरोबर की नाही बाळांनो? उन्हाळ्यामध्ये काही खेडेगावांमध्ये पाणी प्यायला सुद्धा मिळत नसतं. तितक्यात वैभव उत्तर देत आहे, कारण पाऊस कमी पडला होता. तर वैभवचं काय म्हणणं आहे की उन्हाळ्यात पाणी गावांना का मिळत नाही पिण्यासाठी सुद्धा? कारण पाऊस कमी पडलेला असतो. त्याच्यावरती गुरुजी वैभवला विचारत आहेत, पण असं का झालं असेल? गुरुजी विचारत आहेत, असं का झालं असेल? पाऊस कमी का पडला असेल? याचं कारण कधी जाणून घेतलं? आपल्याला यामागचं कारण समजून घेतलं पाहिजे की नाही? तितक्यात गौरी विद्यार्थिनी म्हणत आहे की गुरुजी, माझे बाबा सांगतात पाऊस पडायला जंगले हवीत. जंगले कमी झाल्यामुळे पाऊस कमी पडतो. तर गौरी सांगत आहे की तिला तिच्या वडिलांनी सांगितलं आहे की पाऊस पडण्यासाठी जंगले हवीत आणि जंगले कमी झाल्यामुळे पाऊस कमी पडतो. तर समजलं सगळ्यांना हा परिच्छेद व्यवस्थित? तो मेरे प्यारे बच्चों, वैभव नामक छात्र को प्रश्न आया है कि वृक्षारोपण मतलब क्या? उतने में ही उसकी शंका का निरसन करते हुए गुरुजी जवाब दे रहे हैं कि वृक्षारोपण यानी पेड़ पौधे लगाओ। फिर भी वैभव के मन में प्रश्न आ रहा है कि ये पेड़ पौधे हम क्यों लगाएं? तो गुरुजी वैभव को बता रहे हैं कि
आप मुझे एक बात बताओ, गर्मी के दिनों में आपने देखा होगा कि बहुत सारे गांव में पीने के लिए पानी भी नहीं रहता है। उतने में ही वैभव बोल पड़ता है, क्योंकि बारिश कम हुई थी। तो गुरुजी पूछ रहे हैं वैभव को कि ऐसा क्यों हुआ, बारिश क्यों कम हुई? इसका कारण कभी हमने समझ लिया है? उतने में ही गौरी नाम की छात्रा बता रही है कि गुरुजी, मेरे पिताजी कहते हैं कि बारिश आने के लिए जंगल रहने बहुत ज़रूरी है। जंगल कम हो रहे हैं, इसलिए बारिश कम हो रही है। तो मेरे प्यारे बच्चों, आपको ये पैराग्राफ अच्छी तरह से समझ में आ गया है ना? तो अभी ये पैराग्राफ में आए हुए कठिन शब्द हम समझ लेते हैं और हम साथ में लिख लेते हैं अच्छे अक्षरों में। आइए। तर पहिला कठीण शब्द आहे पाणी। पाणी म्हणजे जल। जल म्हणजे वॉटर इंग्रजीमध्ये। दुसरा शब्द आहे पाऊस। पाऊस म्हणजे पर्जन्य। पर्जन्य म्हणजे इंग्रजीमध्ये रेन। आणि तिसरा शब्द आहे जंगल। जंगल म्हणजे अरण्य। अरण्य म्हणजे फॉरेस्ट। लिहिले का सगळ्यांनी सुंदर अक्षरामध्ये हे सगळे कठीण शब्द? चला तर मग आता आपण पुढचा परिच्छेद पाहूया। तर गुरुजी विचारत आहेत विद्यार्थ्यांना, मग जंगले गेली कुठे? कुठे गेली ही जंगले? तितक्यात वैभव उत्तर देत आहे, माणसांनी झाडे तोडली, त्यामुळे जंगले कमी झाली। अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे वैभवने की माणसांनी ही झाडं तोडलेली आहेत, त्याच्यामुळे ही जंगलं कमी झालेली आहेत। तर गुरुजी सांगत आहेत, मग आता पाण्याचे हे संकट टाळायचे असेल तर आपण सर्वांनी झाडे लावायची। तर गुरुजी सांगत आहेत की हे जे पाण्याचं नेहमीचं येणारं संकट आहे, ते जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण सगळ्यांनी झाडं लावली पाहिजेत। तितक्यात वैभवने उत्तर दिलं, होय, त्यामुळे पाऊस भरपूर पडेल। वैभवला पण पटलेला आहे, तो लगेच म्हणाला आहे होय म्हणून की आपण सगळ्यांनी झाडे लावली पाहिजेत, त्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे भरपूर पाऊस पडणार आहे। तितक्यात गुरुजी सांगत आहेत, हो, तर मग आपणच नाही तर शेतकऱ्यांनी, कामकऱ्यांनी व सर्वांनीच खूप खूप झाडे लावली पाहिजेत, त्यामुळे पाऊस पडेल। गुरुजींचं म्हणणं आहे, फक्त आपणच नाही, म्हणजे गुरुजी आणि विद्यार्थ्यांव्यतिरिक्त शेतकरी वर्ग, इतर कामकरी वर्ग, तसेच सगळ्यांनीही खूप झाडे लावली पाहिजेत। त्याच्यामुळे काय होणार आहे? खूप झाडे लावल्यामुळे भरपूर पाऊस पडणार आहे। आणि नुसता पाऊसच पडणार आहे असं नाही आहे, तर त्याबरोबर हवाही शुद्ध राहणार आहे। झाडांमुळे हवा शुद्ध रहती की नहीं बाळांनो? हो की नहीं? तो मेरे प्यारे बच्चों, गुरुजी पूछ रहे हैं छात्रों को कि ये जंगल गए कहाँ पे? उतने में ही वैभव ने जवाब दे दिया है कि इंसानों ने पेड़ काट दिए, इसलिए जंगल कम हो गए। तो गुरुजी बता रहे हैं कि ये पानी का संकट टालने के लिए हमें सबको पेड़ लगाने चाहिए। वैभव बोल रहा है कि बराबर है, हम सबको पेड़ लगाने चाहिए। उससे क्या होने वाला है? उससे बहुत बारिश होने वाली है। गुरुजी बता रहे हैं कि सिर्फ हम नहीं तो हमारे साथ खेत में काम करने वाले और
सभी जन को ये पेड़ बहुत सारे लगाने चाहिए। बहुत सारे पेड़ लगाने से बहुत बारिश होने वाली है। उतना ही नहीं तो पेड़ की वजह से हवा भी शुद्ध रहने वाली है। तर सगळ्यांना हा पॅरेग्राफ अगदी बरोबर समजलेला आहे बरं का? तर आता आपण या पॅरेग्राफमध्ये असलेले कठीण शब्द समजून घेणार आहोत आणि लिहिणार आहोत। तर पहिला शब्द आहे संकट। संकट म्हणजे अडचण। अडचण म्हणजे प्रॉब्लेम। दुसरा शब्द आहे शेतकरी। शेतकरी म्हणजे कृषक। कृषक म्हणजे फार्मर। आणि तिसरा शब्द आहे भरपूर। भरपूर म्हणजे पुष्कळ। पुष्कळ म्हणजे प्लेंटी ऑफ। चला तर आता आपण या धड्यात असलेला शेवटचा पॅरेग्राफ पाहणार आहोत। तर गौरीचं म्हणणं आहे की हवा शुद्ध तर राहणार, गुरुजी सांगत आहेत हवा शुद्ध तर राहणारच आहे बरोबर। आणि आणखीन काय मिळणार आहे झाडं लावल्यामुळे? आणखी फुले फळे मिळणार आहेत, थंडगार सावली मिळणार आहे, हो की नाही बाळांनो? झाडांमुळे आपल्याला फुलं मिळतात, फळं मिळतात आणि ह्या झाडांमुळे आपल्याला शीतल सावली मिळते की नाही? तर गुरुजी म्हणत आहेत अगदी बरोबर। आजपासून आपण जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निश्चय करूया। गुरुजींनी सांगितलेलं आहे गौरीला की अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं। तर आजपासून आपण काय करायचं आहे? सगळ्यांनी जास्तीत जास्त झाडं लावायचा निश्चय करायचा आहे। तितक्यात वैभवला एक कल्पना सुचलेली आहे। पाहूया बरं काय सांगतोय तो। वैभव म्हणत आहे गुरुजी मी एक कल्पना सांगू? त्याला एक कल्पना आहे सुचलेली। तर गुरुजी त्याला म्हणत आहेत हो सांग। तर पाहूया आपण वैभवची काय कल्पना आहे। तर वैभव सांगत आहे गुरुजी आजपासून आपण प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावू व आपला वाढदिवस साजरा करू। तर वैभवने खूप सुंदर कल्पना सांगितली आहे बाळांनो। त्याचं म्हणणं आहे तो गुरुजींना सांगत आहे की आजपासून प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावून वाढदिवस साजरा करायचा आहे। किती सुंदर कल्पना आहे ना? तितक्यात गुरुजी बघूया काय म्हणत आहेत। गुरुजी म्हणत आहेत छान, तुझी कल्पना खूपच छान आहे। आपण ती नक्कीच प्रत्यक्षात साकार करू व झाडे लावू। गुरुजींना पण त्याची कल्पना अगदी पटलेली आहे आणि गुरुजी त्याला म्हणाले आहेत की तुझी कल्पना खूप छान आहे आणि आपण ती नक्कीच प्रत्यक्षात करणार आहोत आणि आपण झाडं लावणार आहोत। तो मेरे प्यारे बच्चों, गौरी नामक छात्रा बता रही है कि पेड़ पौधे से हमें फूल और फल मिलेंगे और हमें शीतल छाया भी मिलेगी। गुरुजी बता रहे हैं कि गौरी बराबर बता रही है और आज से हम ज़्यादा से ज़्यादा पेड़ लगाएंगे, पेड़ लगाने का निश्चय करेंगे। उतने में ही वैभव गुरुजी से बात कर रहा है कि मुझे एक कल्पना आई है। तो देखते हैं वैभव के मन में कौन सी कल्पना आई है। गुरुजी बोल रहे हैं वैभव को कि बताओ तुम्हारी कल्पना क्या है। उतने में ही वैभव बता रहा है कि गुरुजी हम अपने जन्मदिन पर एक पेड़ लगाएंगे और अपना जन्मदिन सेलिब्रेट करेंगे। कितनी अच्छी कल्पना है ना वैभव की, बहुत अच्छी कल्पना है। तो देखते हैं गुरुजी क्या बोलते हैं। गुरुजी कह रहे हैं बहुत अच्छी कल्पना है और हम ये प्रत्यक्ष रूप में ज़रूर करेंगे और हम पेड़ लगाएंगे।
तर सगळ्यांना हा धडा अगदी व्यवस्थित समजला आहे की नाही बाळांनो? आता आपण या परिच्छेदमध्ये असलेले कठीण शब्द समजून घेऊया आणि लिहूया. चला तर मग. तर पहिला शब्द आहे सावली. सावली म्हणजे छाया. छाया म्हणजे शॅडो. दुसरा शब्द आहे थंडगार. थंडगार म्हणजे शीतल. शीतल म्हणजे कूल. तिसरा शब्द आहे निश्चय करणे. निश्चय करणे म्हणजे एखादी गोष्ट ठामपणे ठरवणे, म्हणजे टू डिसाइड. आणि चौथा शब्द आहे फूल. फूल म्हणजे सुमन. सुमन म्हणजे फ्लॉवर. तर आता सगळ्यांनी हे कठीण शब्द आणि त्याचे मराठीत असलेले आणि इंग्रजीतले अर्थ लिहिलेले आहेत ना? चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.